गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील महारी टोला परिसरात रेती चोरीचा धुमाकूळ सुरू असून नदी काठावर लाखो रुपयांची रेती बेकायदेशीरपणे साठवून ठेवण्यात आली आहे। रेती माफियांनी प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत खुलेआम रेतीचा गोरखधंदा सुरू ठेवला आहे। महसूल अधिकाऱ्यांनी पाहणीसाठी परिसरात भेट दिली असता ट्रॅक्टर चालक आणि अधिकाऱ्यांना पाहता ट्रॅक्टरवरची रेती खाली करून ट्रॅक्टर समेत फरार झाला। या घटनेनंतर प्रशासनाची कार्यवाही मात्र अद्यापही झालेली नाही। स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी असून या रेती माफियांना कोणाचे वर्दहस्त आहे असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे। तसेच रेती माफियावर अधिकारी कारवाई करणार का असा सवाल नागरिक प्रशासनाला करीत आहेत। तहसीलदार मॅडम यांच्या सूचनेनुसार काल मी स्वतः मंडळ अधिकारी तिथले आणि संबंधित तलाठी यांच्यासोबत रेती घाटाला प्रत्यक्ष भेट दिली। त्याच्यामध्ये ट्रॅक्टर आढळून आले नाही। 3 ते 4 ठिकाणी सुमारे 150 ब्रास माल आढळून आला। सदर मालाचा जप्तीनामा करून पोलीस पाटलाला बोलून त्यांच्या सुपूर्दनाम्यावर ठेवण्यात आला आहे। तिथं कोणतेही ट्रॅक्टर आढळून आले नाही। 2 ट्रॅक्टर होते, ते खाली होते, ते धानाचे होते किंवा रेतीचे होते हे सांगता येणार नाही। मोक्यावर आम्हाला जेवढी रेती आढळून आली त्याचा आम्ही जप्तीनामा केला आहे। आरोप लावलेले आहेत हे सगळे बिनबुडाचे आणि चुकीचे आरोप आहेत। मोक्यावर पोलीस पाटील होता, तलाठी, गावकरी नागरिक होते, त्यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला आहे। गावचे 5 व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये पंचनाम्यामध्ये लावण्यात आलेले आरोप हे सगळे निराधार आणि चुकीचे आणि खोटे आहेत। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।